फडणवीसांनी बाहेरून नाही सरकारमध्ये राहूनच मदत करावी असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले। तर फडणवीसांसोबत सर्वांनी चर्चा केली, आमचा निर्णय फडणवीस मान्य करतील, फडणवीसांची मागणी केंद्राने मंजूर करू नये ही आमची विनंती असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे। की देवेंद्रजींनी सरकारच्या बाहेर जाऊन संघटनेला मदत करायची गरज नाही, त्यांनी सरकारमध्येच राहून संघटनेला पूर्ण मदत करायची गरज आहे। आणि याकरता आम्ही सर्वांनी त्यांच्याशी पुन्हा चर्चा केली आहे आणि त्या चर्चेअंती ते आमच्या सर्वांचा निर्णय, आमच्या कोर ग्रुपचा निर्णय मान्य करतील अशी अपेक्षा आम्हाला त्यांच्याकडनं आहे। खरंच आहे की थोडासा निकाल कमी आल्यामुळं आमच्या सर्वांना दुःख आहे। एकटी देवेंद्रजीचीच काही जबाबदारी नाही, आमची सर्वांची राज्याची जबाबदारी आहे, आमची सर्वांची जबाबदारी आहे। आणि पुढच्या काळामध्ये देवेंद्रजी सोबत आम्ही सर्व एकत्र मिळून या राज्याला पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करू। त्यांनी भावना जरी व्यक्त केली आहे तरी महाराष्ट्रामध्ये ते या ठिकाणी पदावर सरकारमध्ये राहूनही महाराष्ट्रातल्या संघटना आणि आमच्या सर्वांना ते मदत करू शकतात, तेवढी क्षमता त्यांची आहे। पण त्यांना एक या गोष्टीचं दुःख वाटतं की इतकं सारं आपण त्या ठिकाणी संघटनेचं आणि विकासाचं काम करूनही काही वेळा आम्ही कमी पडतो त्या ठिकाणी। त्यामुळं थोडा त्या ठिकाणी त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे, पण ही भावना काही केंद्रही त्या ठिकाणी मान्य करणार नाही अशी केंद्राला आमची विनंती आहे। पण आमची सर्वांचा एकमत झाला आहे असं काही करून या ठिकाणी देवेंद्रजी सरकारमध्ये बाहेर यावं आणि आमच्या संघटनेकरता पूर्ण वेळ द्यावा, त्यांची क्षमता दोन्हीकडे आहे।